सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील मला आमदार करा म्हणून सहानुभूतीच्या बळावर मतं मागतायत। ही काय शासकीय नोकरी आहे का ती अनुकंपेवर तुम्हाला द्यायची? तुमची जनतेशी काय बांधिलकी आहे? यावेळी विधानसभेत बिनकामाचा माणूस पाठवून चालणार नाही। चंद्रदीप नरके सारखे अभ्यासू नेतृत्व पाठवून करवीर मतदारसंघाचा चौफेर विकास करूयाचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी केलं। चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी अनेक गावांमध्ये निघालेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला। करवीर तालुक्यातील कोथळी, कुरुकली, परिते, बेले परिसरात महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची प्रचार संवाद यात्रा पार पडली। यावेळी प्राध्यापक जालिंदर पाटील, चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते। यावेळी जालिंदर पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। शेतकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राबवल्या, पण गेल्या 50 वर्षात काँग्रेसनं शेतकऱ्यांची पिळवणूक केली। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7.5 HP पर्यंत शेती पंपांची वीज माफी, 12,000 शेतकरी सन्मान अनुदान यासह लोककल्याणकारी योजनांचा धडाका लावलाय। त्यामुळे नामदार एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात नाव अधोरेखित झालं आहे असं प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी सांगितलं। तर कुरुकलीचा गायरान गावठाण करण्यासाठी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी नकार दिला होता, पण चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून 60 हेक्टर गायरान गावठाण म्हणून मिळालं। कुरुकली गावाला फायदेशीर ठरणारा हसूर पूल झाला। हसूर पुलापासून कुरुकली गावातील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला, त्यामुळे दर 2-3 वर्षांनी रस्त्याची दुरुस्ती होते। क वर्गातून गावातील हनुमान मंदिराला निधी मंजूर करून दिला। चंद्रदीप नरके सामान्य जनतेच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व असून कुरुकली गावातून मोठं मताधिक्य देऊ याचं आश्वासन भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिलं। यावेळी हंबीराव पाटील, जनार्दन पाटील, मधुकर जांभळे, सुभाष पोवार, सुनील कारंडे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी सरपंच सरदार पावते, अजित पाटील, बबन पाटील, MG पाटील, रोहन पाटील, विलास पाटील, नामदेव कारंडे, अंकुश कांबळे, अभिजित पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते।